आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावकाश सावकाश. अरे हे काय, तू अजून घरीच आहेस? दुपारी तुझी दामिनी टेक्सटाईल बरोबर मीटिंग होती ना? आय नो पण मी ती सायवीला सांगितली अटेंड करायला. मला जर अर्जंट काम आलं होतं त्यामुळे बाहेर जावं लागलं. पण डोंट वरी, मी सायवीला सगळं नीट एक्सप्लेन केलं होतं, सो त्याने व्यवस्थित हँडल केलं असेल. अरे पण तू गेला असतास तर चांगलं इम्प्रेशन पडलं असतं, मग तू का नाही गेलास? मीच म्हटलं ताई त्याला, एक दिवस ऑफिसला जाऊ नकोस म्हणून. व्हॉट? का? अगं मी अंजली बरोबर शॉपिंगला गेलो होतो बाहेर म्हणून. मीच म्हटलं हे पण ताई त्याला. नाही, आता त्याचं लग्न जवळ आलंय ना, मग एकमेकांची नीट ओळख झाली पाहिजे, एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे, म्हणून म्हटलं त्याला घेऊन जातील जरा. आय सी. दोघांनी एकत्र वेळ घालवायला हवा हे करेक्ट आहे, पण ती वेळ आपण ठरवली असती तर बरं झालं असतं ना. म्हणजे प्लॅन करून, लाईक जेव्हा देवांची मीटिंग नसेल किंवा त्याला काम नसेल तेव्हा तो तिला बाहेर फिरायला नेऊ शकला असता. पण काम असताना काम सोडून फिरायला जाणं हे बरोबर आहे का? कसं आहे ना वहिनी, तुझ्या देवासारखं नाहीये. तू कशी तुझ्या देवासमोर तुला वाटलं की आपली हात जोडून बसतेस आणि तुझा देव हा तुझ्यासाठी 24/7 अवेलेबल असतो, हो की नाही? पण कामाच्या बाबतीत तसं नसतं. 4 मीटिंग्स असतात, मोठे बिझनेसमॅन असतात जे आम्हाला काही वेळ देतात आणि ती वेळ आम्हाला पाळावी लागते. सॉरी ताई. सॉरी म्हणायची काही गरज नाहीये तशी. एका अर्थी देवांशी आणि तिची भेट झाली हे बरंच झालं, पण यामुळे त्याचं कामाकडे दुर्लक्ष होऊ नये एवढंच वाटतं मला. येस आई. इनफॅक्ट मी शॉपिंग नंतर मीटिंग अटेंड करायला जाणारच होतो, पण एक इमर्जन्सी आली त्यामुळे तिथे जावं लागलं. इमर्जन्सी? ऍक्च्युली झालं असं की कम ऑन देवांश, कम ऑन. वहिनीचं एक वेळ मी समजू शकते, ती जरा एक्स्ट्रीम इमोशनल आहे. म्हणजे समोरच्याला नुसतं रडताना जरी बघितलं ना तरी हिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ही ढसाढसा रडायला लागते. पण तू तरी रॅशनल विचार कर. कोणीतरी हा असा व्हिडिओ टाकतो, तो व्हिडिओ बघून तू डायरेक्ट हॉस्पिटलला जातोस मदत करायला. कम ऑन देवांश, ही अशी माणसं आहेत ना, जेव्हा त्यांना पैशांची गरज असते तेव्हा असे व्हिडिओ मुद्दाम टाकतात, म्हणजे आपल्यासारखी माणसं त्यांना मदत करतील, आपला ते फायदा घेतील म्हणून ते हे सगळं करतात. देवांश, अरे मला वाटलं होतं तू या सगळ्या गोष्टीची शहानिशा करशील, प्रॉब्लेम कितपत खरा आहे खोटा आहे हे बघशील आणि मग मदत करशील. हे सगळं आधी बघायचं असतं बाळा. आई मी केली आहे चौकशी पूर्ण, मी डॉक्टरांशी पण बोललोय. डोंट वरी, सगळं नीट आहे. इनफॅक्ट त्या मुलीला खरंच गरज होती अगं आपल्या मदतीची. ओके ओके, गुड की तू जाऊन त्यांना मदत केलीस. पण तुला असं वाटतं की ज्यांना तू मदत केलीयस त्यांनाही तुझी मदत कधी लक्षात पण राहील? आपण केलेली मदत लक्षात राहणार आहे की नाही यासाठी आपण मदत नसतो करत. नाही, मदत करून आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण मदत करतो. आणि पैशांची मदत ही आपल्याकरता तर फार मोठी गोष्ट नाहीच आहे, पण तरी सुद्धा काही लोक अशी असतात त्यांची परिस्थिती नसते तरी सुद्धा निस्वार्थपणे ते लोकांची मदत करतात. आणि आय गेस ती लोक खूप ग्रेट असतात.
देवांश, तुझे विचार ना खूप चांगले आहेत आणि तुझ्या याच चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुला सतत अलर्ट करत असते. बरं, मला एक आता मीटिंग आहे, सो मला जायला हवं. बाय. हो, पुढच्या आठवड्यात बोलवलंय. असं कसं? अगं तुला न भेटता नाही जाणार आहे मी. हो. झालं का सुरू तुझं? आल्या आल्या बरं, मी करते फोन. बाय. चहा बिस्किट खाऊन घे, जरा काहीतरी जाईल पोटात. मी एकटी नाही खाणार आहे, तू पण खायचंस माझ्यासाठी. चल बस अगं, बस. सई, हे बघ बाळा, मी खाईन ना नंतर, तू खाऊन घे रजा. हा असू, आज आपण एकत्र खाऊया. अगं सई, मला तुझं फार कौतुक वाटतं. हा, नेहमी झटत असतेस दुसऱ्यांसाठी. शाबास. आई, देवांश सर त्यांच्या आईसारखी माणसं असली ना तर दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा हुरूप ना माझा आणखी वाढतो. म्हणजे या जगात अजून सुद्धा चांगली माणसं आहेत यावर विश्वास बसतो. देवांश सरांनी त्या मुलीला मदत करून तिचा जीव तर वाचवलाच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या आईने सुद्धा मदत केली. त्यांनी रक्तदान करून त्या निकिताला एक नवीन जीवनदान दिलंय. सई, तू तो व्हिडिओ केला ना, फार चांगलं केलंस बघ. त्यामुळे त्या लोकांना कळलं तरी ना निकिताला मदतीची गरज येते. हो ना. अंजली, अगं काय झालं रागवायला तुला? अंजली, काय सगळं? अंजली, तुला कशाचा तरी राग आलाय हे कळतंय, पण म्हणून तू अन्नाचा अपमान करशील? शट अप, जस्ट शट अप. सई, एक शब्दही बोलू नकोस. आधीच माझं डोकं जाम फिरलंय, तू अजून मला लेक्चर देऊन ते फिरवू नकोस. आणि नशीब समज फक्त कप फेकलाय, खर तर ना तुलाच घरातून बाहेर फेकायला पाहिजे. काय बोलतेस तू, कळतंय का तुला? अंजली, अगं रागवायला काय झालं तुला? सईनं काहीच केलेलं नाहीये. आत्या प्लीज, तू मध्ये पडू नकोस. जे काय केलं ना ते सगळं या सईनेच केलंय. असं वाटतं ना हिचा गळा. अंजली, अंजली, नको, रागवू नकोस. हे बघ, आपण शांतपणे बसून बोलूया का? आत्या, तू बाजूला हो. चुकून माझ्या हातून तुला काही झालं ना तर मला नको दोष देऊस. शेवटचं सांगतेय, बाजूला हो. अंजली, ही तुझी आत्या आहे, मोठ्यांशी असं बोलतात? सॉरी म्हण त्याला, सॉरी म्हण. मी कोणालाही सॉरी म्हणणार नाहीये, आणि जर कोणी सॉरीच म्हणायचं असेल ना तर ते ही सई बोलेल, ते पण मला. प्रत्येक वेळी माझ्या वाटेत कॅट सारखी आडवी येते ही. हिच्याकडून माझा हॅपीनेस कधी बघावलाच जात नाही. माझा सगळा हॅपीनेस हिच्यामुळे लांब जातो. अंजली, शांत हो बाळा. इकडे इकडे शांत हो बाळा, शांत हो. हे घे पाणी पी. नकोय मला मग, नकोय मला पाणी. काय झालं बाळा? हा, तू जावई बापूंबरोबर फिरायला गेली होतीस ना, किती छान आनंदात होतीस, मूड छान होता तुझा. काय झालं? तिथे सई आली का आणि तिने मूड खराब केला का तुझा?
अगं मग माझा मूड स्पॉइल करायला या सईला तिथे प्रकट होण्याची काय गरज आहे? ही स्वतः आली नाही, उलट ही जिथे आहे ना तिथे हिने देवांशला बोलवून घेतलं. मग काय? हो, खरं तेच सांगतेय मी मॉम. हिने अशी आयडिया केली की देवांश माझ्यासोबत शॉपिंग करायचं सोडून हिच्या मागे धावत गेला. अंजली, माझ्यावर वाटेल ते खोटे आरोप करू नकोस. मी नव्हतं बोलवलं देवांश सरांना तिथे. ते स्वतःहून आले आणि ते कशासाठी आले होते हे तुला माहितीये. हो, माहितीये ना मला. नाही, तुला असेल जगाचा पुळका, पण तो दाखवण्याची गरज नाहीये. तुला कोणाबद्दल काय वाटतं ना त्याचा शो ऑफ करण्याची काहीच गरज नाहीये, कळलं ना? एक मिनिट, शो ऑफ नाही करत आहे मी. त्या मुलीची ब्रेन सर्जरी वेळेत होणं खूप गरजेचं होतं. अगं, गरीब घरातली मुलगी आहे ती आणि तिला पैशांची मदत व्हावी म्हणून तो व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकला होता, एवढंच. एक मिनिट, कुठली मुलगी, कसला व्हिडिओ, काही कळत नाहीये मला. नीट सांगताय का? मॉम, मी सांगते तुला. ही सई म्हणते ना तशी खरंच एक पुअर मुलगी होती जिला ऑपरेशनसाठी पैशांची मदत हवी होती. पण आपल्या महान सई टीचर स्वतः किती ग्रेट आहे, किती आउट ऑफ द वे जाऊन लोकांची हेल्प करते, हे सगळं हिचं कौतुक ऐकायला तिला मज्जा येते ना, खुश होते ती लगेच. त्या पुअर मुलीला पैशांची मदत हवी होती असा एक व्हिडिओ हिने बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. आणि तो व्हिडिओ माझ्या देऊने बघितला आणि तो मला सोडून हिच्या मागे हॉस्पिटलला पळाला. या तर ना सवयच आहे डोळ्यात आसवा आणून भीक मागायची. ललिता, तिने भीक नाही मागितलेली, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मदत मागितली. अहो, पण ती मुलगी मेली असती तर काय आभाळ कोसळलं असतं का? पण माझ्या मुलीचं शॉपिंग राहिलं ना. नाही तर काय, हिच्यामुळे देवांश मला सोडून एकटीला टाकून गेलं. किती एम्बॅरेसिंग फील झालं मला माहितीये. एकतर पहिल्यांदा मी आणि देवांश असे छान डेटवर गेलो होतो, पण नाहीच बघवलं ना हिला. ए, माझ्या डोक्यातही असा विचार आला नाही. आणि तुझं शॉपिंग खराब व्हावं म्हणून नाही केलं मी. मी जे काही केलंय ना ते फक्त त्या लहान मुलीचा जीव वाचावा म्हणून केलंय. आणि असंही तुला दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा नाहीये हे मला माहितीये. देवांश सरांच्या जीवाशी खेळून हे तू सगळं दाखवतेच आहे ना. पण देवांश सर तसे नाहीये. त्यांना दुसऱ्याच्या जीवाची काळजी आणि कळकळ सुद्धा आहे, म्हणून आज ते हॉस्पिटलमध्ये धावून आले. आज त्यांनी सगळा खर्च केला म्हणून त्या लहान मुलीचा जीव वाचलाय. आणि तुला या सगळ्याचा राग येतोय? नाही अंजली, उलट तुला कौतुक वाटायला हवं, कारण तुझं अशा माणसासोबत लग्न होतंय जो मनाने खूप चांगला आहे. एक्झॅक्टली, हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा. मनाने इतका चांगला माणूस मला नवरा म्हणून मिळतोय आणि तुला मिळत नाहीये म्हणून जेलो फील करतेस तू. देवांशला माझ्यापासून लांब आणि स्वतःच्या जवळ खेचण्यासाठी या अशा ट्रिक्स काढते, आयडिया शोधून काढतेस तू. अंजली, सईवरती वाटेल ते आरोप करायचे नाही तर मी खपवून घेणार नाही. का का का? आणि ही सई माझ्या अंजलीच्या आणि देवांशच्या मध्ये आलेली चालते? अहो, देवांश अंजलीला घेऊन जर शॉपिंगला गेला होता तर त्याच वेळेला या सईला नेमके ते व्हिडिओ अपलोड करायची काय गरज होती? एवढाच जर हिला त्या मुलीचा पुलका होता तर रस्त्यावर उभं राहायचं, पदर पसरायचं आणि मला मदत करा म्हणायचं. काय बडबडतेस तू? डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? काय काळीच आहे का दगड आहेस? अरे तिथं एक मुलगी दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडतेय, त्याचं कौतुक करायचं दिलं सोडून उलट तिच्यावर डापरतेस. अहो, पण त्यामुळे माझ्या अंजलीचा प्लॅन फसला ना. तिच्या आनंदावर विरजण पडलं ना त्यामुळे. काय एवढा आभाळ कोसळलंय? तिची शॉपिंग राहिली एवढंच ना. ती काय आज न उद्या करता येईल. पण एका मुलीचा जीव जात होता तो वाचवणं गरजेचं होतं का नाही?
ते उद्या करून चाललं असतं का? आणि अंजली, मला एक सांग, तुला एवढी कसली भीती वाटते ग? दरवेळेला सईवरती आरोप करत असतेस तू की ती तुमच्यामध्ये आली म्हणून. उलट तू त्यांच्यामध्ये आलीस. आणि ललिता, एक गोष्ट लक्षात ठेव, केवळ आणि केवळ सईमुळे तुझ्या लेकीचं लग्न देवांशी होणार आहे. इनफ पॉप्स. तुम्हाला ना माझं चांगलं झालेलं कधी बघवतच नाही. काय म्हणालीस तू? मला तुझी काळजी नाही असं म्हणालीस? अगं बाप आहे मी तुझा. हो, जे खरं आहे ना तेच बोलतेय मी पॉप्स. तुम्ही सांगा ना मला, कधी तुम्ही माझी बाजू घेतलीये? प्रत्येक वेळी तुम्हाला फक्त या सईची बाजू घेता तुम्ही. ती एकटीच करेक्ट वाटते ना तुम्हाला? या घरात माझी बाजू घेते ती फक्त मॉम. आणि तुम्हाला ना त्याचा पण प्रॉब्लेम आहे पॉप्स. बास अंजली, मामाशी अशा भाषेत बोलायचं नाही. अगं आपल्यासाठी किती कष्ट घेतो तो, किती खस्ता खातो, आणि तू त्याला हे असं सगळं ऐकवतेस. अंजली, ते तुझे वडील आहेत, मान ठेव त्यांचा. ए तू गप. तू मला शिकवू नकोस. शिकवणार, आणि तुला वाटेल तसं आम्हाला बोलण्याचा अजिबात अधिकार नाही, हे लक्षात ठेव. मगाशी मी आणि माझी आई नाश्ता करत होतो ना, मग आमची प्लेट का उडवून लावलीस तू? लावलं उडव. काय करणार आहेस? मी नाही करणार, तू करणार आहेस. ती पडलेली प्लेट उचलायची, ते सांडलेलं सगळं अन्न जमा करायचं आणि देवाची जाऊन माफी मागायची, कारण अन्नाचा अपमान केलायस तू. आणि पुन्हा एकदा आम्हाला नवीन चहा बनवून आणून द्यायचा. वाट बघ. सई, जाऊ दे ना बाळा. तू तरी कोणाकडून अपेक्षा करतेस? तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून ठेवलाय, तरी हिच्या मनाला काही वाटत नाही. चहा बिस्किटाचं काय ग? सोडून दे. नाही आई, आपण प्रत्येक वेळेस तिचं ऐकतच आलो ना, म्हणून शेफारली आहे ती. आणि हिला हिची चूक कळलीच पाहिजे. आणि जरी नाही कळली ना, तरी तुला आमच्याशी वाटेल तसे वागण्याचा अधिकार अजिबात कुणीच दिलेला नाहीये, हे लक्षात ठेव. जा आणि आता ते सांडलेलं सगळं उचल. ऐकू येत नाहीये का तुला? खाली जे अन्न सांडलंय ते उचलायचं आणि नमस्कार करायचा, आणि पुन्हा एकदा नवीन चहा बनवून आणायचा. ए, मी काही कोणासाठी चहा वगैरे बनवून आणणार नाही. अंजली, सई जे सांगते ते कर. अजिबात करणार नाही. माझ्या लेकीचं लग्न देवांश जहागीरदारशी होणार आहे, एका श्रीमंत घरात. याची हलकी कामं करणार नाही. ठीक आहे, मग मी जे सांगते ते जर तू करणार नसशील तर मग मी आता काय करते ना ते तू फक्त बघच. जा, तुला ना काय करायचं ते तू कर. मी घाबरत नाही तुला. आणि तू एक दिवस चहा नाही प्यायलीस तर मला काही फरक नाही पडणार आहे. आणि चहाच काय, तू आणि आत्या एक दिवस उपाशी जरी राहिलात ना तरी मरणार नाही आहात तुम्ही दोघी. अंजली,
इकडे बरी आहेस ना अंजली? तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकीवर हात उचलायची? मी हे सहन करणार. मामी, मी पुन्हा एकदा वॉर्न करते. अंजलीला ती पडलेली प्लेट उचलायला सांगून पुन्हा एकदा नवीन चहा बनवायला सांग. नाहीतर काय? हा काय तू कर काय करायचं ते मलाच बघायचंच आहे. तू माझं काय वाकडं करतेस ते कर जा. फार काय नाही करणार आहे मी. फक्त एक कॉल लावणार आहे देवांश सरांना. आणि तुम्ही दोघींनी जे काही केलंय ना ते सगळं त्यांना खरं खरं सांगणार आहे. एवढंच करणार आहे. तू काय घाबरवतेस आम्हाला? हा ब्लॅकमेल करतेस तू? तुला माहितीये का रस्त्यावर पडली होतीस तिथून उचलून आणलंय तुला वंच? सांगा तुमच्या लेकीला. बापाने टाकून पळून गेला होता तो. आमच्या घरात आणून ठेवलं तुम्हाला पोसलं. हे पांग फेडतायत. खाल्ल्या मिठाला जाग म्हणावं तुमच्या लेकीला वंच. इतकी नतद्रष्ट माणसं बघितली नव्हती मी. बघा तुमची बहीण भाची